तीच भेळ खाऊन मी आले. आता क्रोममध्ये PPFचं कॅल्क्युलेटर दाखवायला, त्याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. जर तुम्ही 12,000 वर्षाचे इन्व्हेस्ट केले 15 वर्षासाठी, 15 वर्ष त्याचं लॉकिंग पिरियड आहे आणि 7.1% हा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. त्या सेविंगच्या गेलात अनुषंगाने तर तुम्हाला 3,25,000 जी अमाऊंट पुढे समोर रिफ्लेक्ट होते तेवढी मिळेल मॅच्युरिटी पिरियडनंतर. आणि जर समजा 10,000 प्रमाणे 1,20,000 केले तर दाखवलेल्या अमाऊंटप्रमाणे होईल. आता पुढे मी एक इंटरेस्टिंग पार्ट सांगणार आहे. हे कसं 15 वर्षाचं लॉकिंग पिरियडचं असतं. त्यानंतर मग जे आपल्याला अमाऊंट मिळते ते आपण एक्सटेंड पण करू शकतो 5 वर्षाच्याने. ते तर मी तुम्हाला दाखवते त्याचा मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. जसं की आपल्यासमोर अमाऊंट रिफ्लेक्ट होती आहे. आता त्याच्यामध्ये 12,000 प्रमाणे इयरली जर इन्व्हेस्ट केले तर 20 इयर्स. आता हे कंपाऊंडिंगचं ते कळणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी पण दाखवलं आहे की जर वर्षाला 1,50,000 रुपये, हे मॅक्झिमम अमाऊंट 1,50,000 आहे आणि मिनिमम तुम्ही 500 करू शकता. पण 12 वर्षाच्या प्रमाणे तुम्ही गुंतवलेले पैशाचे तुम्हाला किती रिटर्न मिळणार ते सगळं कॅल्क्युलेट तुम्ही स्वतः पण चेक करू शकता. इथे अमाऊंट चेंज करून तसे तुम्हाला जमेल तसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मिनिमम 500 आणि मॅक्झिमम 1,50,000. तसं हे दुसरं ॲप आहे, म्हणजे गुगलवर मिळेल ते तुम्हाला. त्याच्यामध्ये आपण पुढचा मॅजिक बघूया. जर आता तिथून जी टोटल अमाऊंट आपली मिळाली आहे त्याच्यामध्ये आपण महिन्याला 500 रुपयेप्रमाणे इन्व्हेस्ट केलं, म्हणजे 5,32,000 होते. त्याच्यामध्ये 500 मंथली इन्व्हेस्ट केले. असं आपण 5 वर्ष करायचं आहे, कारण आपण 5-5 वर्षांनी आपण एक्सटेंड करू शकतो 15 वर्षाचं नंतर झालं तर. आणि त्याच्यामध्ये 5 वर्षाचं केलं 7.1%च धरूया. मे बी हे चेंज होईल फ्युचरमध्ये. आता ते कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला दिसेल की त्याच अमाऊंटवर विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट पण तुम्ही नुसते तेवढेच अमाऊंट ठेवून जरी केलं तरी तुम्हाला कॅल्क्युलेट करून बघू शकता की तुमचे 5 लाखचे 7 लाख झाले आहेत. पण हे लॉकिंग पिरियड जास्त असतं.